नमस्कार पशुपालक शेतकरी मित्रांनो, तर आज आपण पंढरपूरच्या माघवारीमध्ये आलेलो आहे। तर मित्रांनो, वारीमध्ये आपण सर्व प्रकारच्या खिल्लार जनावरांबद्दल, म्हशीबद्दल, रेड्यांबद्दल माहिती घेणार आहोत। तर मित्रांनो, आपण कुठून व्हिडिओ पाहताय त्या ठिकाणी आपण कमेंट करून नक्की सांगायचं आहे। आणि सुरुवातीला जो हा तुम्हाला दिसतोय कोसा, ते कुठल्या ब्रीडचा आहे नक्की कमेंट करून सांगा। तर मित्रांनो, आपला जास्त वेळ न घालवता आपण आता खिल्लार त्या ठिकाणी गायी असतील, खोंडा असतील, शेळ्यांपर्यंत जाऊन माहिती घेणार आहोत। मामा नमस्कार। नमस्कार। कुठल्या गावचा आहे? ही ढेकळेवाडी। ढेकळेवाडी, मंगळवेढा तालुका? मोहोळ तालुका। हां बरं, ही तुमच्याकडलं आहे का कालवड? हा आमच्या बहिणीचा आहे। बरं, कुठल्या ब्रीडचा आहे? हे खिलार। खिलारमध्ये आहे? प्युअर खिलार। बरं, किती महिन्याचा आहे वासरू? ही वासरू आता 6 महिना चालू आहे। आता 6 चालू आहे का? हा। बरं, काय म्हणजे प्रदर्शनाला आणलंय का विक्रीला आणलंय? प्रदर्शनाकरता आणलेलं आहे। बरं, हे सोनकेचा मल्हारी हाके, त्यांच्यापाशी राम म्हणून बैल होता, त्या बैलाची पैदास। बरं, काय म्हणजे कितीपर्यंत याला मागणी होती? काय याला आता 2.25 लाखापर्यंत मागते ती। मागते ते? बरं, तुमचं काय विकायचं नाही का मग? नाही, विकत नाही, पैदाशी करता पाळायला आहे। बरं बरं। हौसनं। आणि सोलापूरला, पुशेगावला, अजून 3-4 ठिकाणी, इंदापूरला पहिला क्रमांक दिला। होय, ह्याचं वैशिष्ट्य काय? वैशिष्ट्य म्हणजे ह्याची वासरं रेसला पळते ती जास्त। हा, म्हणजे बैलगाडा शर्यती बैलगाड्या शर्यतीला ह्याच्यापासून ह्याची पिढी तयार होणार। बरोबर। हा, असं आहे। आणि ह्या लेवलचाच ह्याला बैल भरायचा परत, आणि अशीच वासरं आपली पायदास। बरं, ह्याला खुराक काय देताय मामा तुम्ही? खुराक ह्याला शेंगदाणा पेंड आहे, गहू भुशी आहे। बरं, पुन्हा म्हणलं तर अजून सातूचं पीठ असतंय। सातू? होय। बरं, सातून काय होतं याला? सातूपासून त्याचं प्रोटीन काय लागणार शरीराला भरपूर प्रमाणात मिळतं। मिळतंय? हा। बरोबर। हे जरा तोंडाचा आणि लयच देखणं होई। लय देखणं म्हणजे ह्याची आई सुद्धा सुंदरच आहे। काजळा खिलार, आता याला काजळा आहे, पण थोडासाही सजगुरी कलर आहे, पण रेसला 1 नंबर, आणि मैदानावर बी म्हणलं तर प्रथम क्रमांक ही घेतच घेतंय काय? हो, घेतंय। टाच अजून कुठेही जाऊ दे, अजून दुसरी पुढे प्रदर्शन आहे हं. आणि ही कोणाकडलं आहे? ती तुमच्याकडलं आहे? कल्पना नाही। बरोबर, ठीक आहे ठीक आहे ठीक आहे। बावसाहेब पोपट तनपुरे। मोबाईल नंबर 77 73 92 36 36। ह्याला कुठं कुठं नेऊन आणलंय तुम्ही? इंदापूरला, पुसेगाव, परत इकडे सोलापूर। बरं, किती कसा नंबर आला याचा? पहिला बसलाय सगळीकडे पहिला? बरं, ही किती वयोगटात बसते? किती वयोगटात? वर्षाच्या आतमध्ये पहिला याचा? 6 महिने। बरं, 6 महिन्याचं पेतय आपण दोन टायमाला या आईला। काय सांगता? हो, आईला पेतय। त्याची आई कुठे? 2 टायम घरी आहे। मग आता 2-4 दिवस सकाळी आणले, सकाळी आणले 11ला, 10, 10:30, 11ला हित आणले। पुन्हा अजून आता लगेच वाहनात भरून घरला नाही। म्हणजे रोज याला अपडाऊन चालू आहे का 2 दिवस? हा, म्हणजे 2 दिवस नव्हतं, एक प्रदर्शन आधी 1 तास 1.5 तास आलं। प्रदर्शन आज होतं? हा हा, मग प्रदर्शन संपलं की घरला आता। बरोबर असं आहे। आणि 2 टायमाला पियते यायला। गाईचं दूध काढताय तुम्ही? नाही, अजिबात नाही। काहीच काढत नाही नाही नाही। किती दूध देते काय हा कल्पना? गाई साधारण 3-3.5 लिटर गाई दूध देते। बरं, ती गाई ती म्हणजे ह्याची आई पण एकदम टॉपची आहे? टॉप लेवलचीच आहे। बरं, किती आहेत गाया तुमच्याकडे? 2 तर गाई आहेत। 2 आहेत होय? म्हणजे ही नाद आणि छंद म्हणून तुम्ही सांभाळले? सांभाळा। हो हो। बरं बरं, किती वर्ष झालं करता येईल? हे अगोदर घोडा होता, गवळावर म्हशी, खिलार, आता बऱ्याच दिवसापासून वडल्यावर व्यवसायच म्हणा। बरं, आता ही काळाच्या ओघात ही जरा थोडं कमी होत चाललंय खिलार, ह्याच्याबद्दल काय? ह्याच्याबद्दल म्हणजे लोकांनी हे खिलार जनावर हे एक आयुर्वेदिक दवा औषध म्हणून सुद्धा पाळलं तर चांगलं होईल। ह्याचं गोमूत्र कुठल्या बी आजाराला उपयोगाला येते, आणि खिलार ही आपल्याला महाराष्ट्राची शानच आहे। एक ही सांभाळायला पाहिजे, प्रत्येकाच्या दारात एक तरी असायला पाहिजे। बरोबर, असं माझं स्पष्ट मत आहे। तुम्ही शेतकऱ्याला खुलं आव्हान करता की एक तरी गाय आपल्या दारात असावी। एक ह्याचा गोमूत्राचा एक मोठा फायदा आहे। कुठल्या बी आजारावर नुसत्या ह्याला चिटकून जरी बसलं उठलं, ह्याचा श्वासोश्वास जरी माणसाकडे आला तरी आयुर्वेदिक दवाई म्हणावं लागेल। इतकं खिलारचं महत्व आहे। तर शेतकरी मित्रांनो, या मामानं अगदी अतिशय चांगल्या खिल्लारची माहिती दिलेली आहे। तर आपण जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी। बघू शकताय कशा क्वालिटीचा ही 2-6 महिन्याच्या वयोगटात याचा त्या ठिकाणी पहिला क्रमांक आलेला आहे। चांगल्या कोशा याच्यामध्ये मोडते। होय, आता ही गाय मोहर लय मोठी होणार पुढच्या वर्षी। अलीकडे हा, ही आता 5व्या महिन्यात 2 टायमाला पेते सर। 2 टायमाला पेते। बाळ आहे अजून, काही शेंग बघा 2 टायमाला पेते।
ह्याला बट्टा वगैरे काय अजिबात काय नाही बट ह्याचं कसं असतंय ह्याचा महागडची मुळापासून ह्याची मागची पिढी बघितलं तर अशीच जन्माला येते ती वासरं. आईचा इस्तार बैलाचा वडिलाकडला इस्तार जर व्यवस्थित असेल आणि त्याचं ती शेतकरी ठरवूनच कुठल्या बेस्त ह्याला बैल भरावा. आई वडील चांगले असले का लेकर चांगले होते त्यातला प्रकार आहे. ही तुकाराम महाराजांची मनच आहे शुद्ध विद्यापीठी फळे रसाळ गोमट ह्या म्हणीप्रमाणे ह्याचं खिलारचं गमक आहे बघा. म्हणजे कुठल्याही पद्धतीचा बट्टा नाही अगदी नाही देखणं. नाही नाही नाही. आणि त्याचं ते ठरवूनच करावं लागतं बाबा ह्याला कुठल्या बेस्टचा बैल भरावा मग वासरू आपल्याला चांगलं भेटेल. हे एक गणित आहे आणि सगळ्यांकडे गणित नसतं असं. बरोबर. धन्यवाद मामा. हा नमस्कार. नमस्कार. रामकृष्ण हरी माऊली. जय हरी. जय हरी. ही कुठल्या ब्रीडचा आहे? हे धनगरी खिलार मध्ये मोडतंय. कसला? धनगरी खिलार. धनगरी खिलार. त्याचं काय वैशिष्ट्य आहे दादा? ही सध्या रेसला पळतोय सर. रेसला हा ही हे दोन्ही खाली पब्लिक ना दोन्ही खाली ही आम्ही विकत घेतला पायदाचं काय माहित नाही एवढं. कितीला घेतला दादा? हा कितीपर्यंत घेतलाय? कितीला? हे मी आम 36,000ला घेतलेलं आहे. 36,000 बारक होतं काय? बारका असताना घेतलं. आता दाताला कसं आहे? आता जाता दोन दात आहे. 2 दात आहे. त्याला काय देताय खुराक? हा खुराक थोडा काय? डाळ खपरी बर. गहूभुशी डाळ कशी देताय? उडदाय डाळ आहे. उडीद डाळ. हा बर. किती प्रमाण असते? प्रमाण ह्याला आहे सगळं मिळून 100-150 आहे. ह्याच्या आतापत्र 20-22 गटपास आहे आणि 10 फायनल आहे त्या. हा नाही साईडनं बी आहे मधलं पब्लिकनं बिन जोडायचे 2. हो मुंबईला 2 बिन जोडायच्या. हा बसला की 9-10 फायनल आहे त्याचे. 9-10 फायनल आहे त्या. सिद्धेश्वर कुरोली सिद्धेश्वर कुरोली 2 नंबर. बोशात आपल्या 1 नंबर केलता. गुटीला 4 नंबर केलाय. परत होळीच्या गावामध्ये 4 नंबर केलता. व परत पिनूरला ओपन मध्ये त्या दिवशी सेमीला म्हणजे मैदान झालं नाही सेमीला बसला होता. मागणी झाली 22 लाखापर्यंत. 22 लाखापर्यंत मागणी. काय सांगताय? 22 लाख. 22 लाखापर्यंत मागणी झाली. 2 महिन्याचा कराराचा 5 लाख रुपयाला म्हणजे चाललंय बोलणं आता शेतकरी. सोन्याच्या पेक्षा भाव जोरात आहे याचा. ह्याला लय बैलांना संघ पळलोय. मुंबईला गोगली संघ पावा. मुंबई गुगली संघ पळलोय. मुंबईला त्याची मागणी आहे 2 महिन्याच्या करारासाठी. फडके आहेत. फडक्यांच्या मुलांनी माझी चुलत म्हणजे पुतण्यानी. ठीक आहे. मोबाईल नंबर नाव सांगा. देवीश फडके म्हणून आहे. 9834 61 31 84. ठीक आहे. ठीक आहे. धन्यवाद. पलीकडलं तुमचंच आहे? हा आमचं. चला. नमस्कार. नमस्कार. कुठलं गाव? रोपळे. रोपळे. हा किती महिन्याचा आहे? ही 1 वर्षाची आपला आहे. 1 वर्षाचा. दाताला नाही ना आता कुठल्या ओळी पाहिजे? ही खपाल्यांच्या गोळ्याची पाहिजे. सोने पायदासा चॅम्पियन आहेत पुण्याला. पुण्याला चॅम्पियन आहे त्या ओळी पाहिजे. खपाले. बरं. हे काजळीमध्ये येतं. काय कुठल्या मैदानाला? पळला की मैदानाला. मैदानाला पण पडतो आणि आता इथं 2 नंबर केलाय. 2 नंबर केलाय. तिथं आता वारीत. हा कुठल्या गटात? आजच मग आजच वासरात. कुठल्या खांद्याचा पळतो? हे दोन्ही खांदी दोन्ही खांदी पळून. दोन्ही खांदे. कुठं कुठं नेलता आतापर्यंत? ही त्या दिवशी आम्ही फक्त पेनूरला टाकला होता. पेनूरला गट काढला आणि सिमेला आम्ही सुटला नाही बारका. उंची किती दादा याची? उंची 4.5 फूट 5 फूट तरी नाही. 5.5 फूट. 5 फूट. तुम्ही म्हणजे घरी सांभाळायला आहे का असं विकत आणले? घरी सांभाळ घरचे द्यायचे. घरच्या गाईच आहे का? बरं. कुठलं भरलं होतं ब्रिड्याला? हे पुणे चॅम्पियन जे आमच्या गावातला जीवळ आहे कपाले बरं. त्यांच्या ओळखीची पाहिजे सर. त्या ओळूची पैदास आहे काय? बरं. काय मागणी वगैरे होती का याला? मागणी काय आमचा विकायचं काय नाही नाही असू दे पण तरी बी काय पर्यंत याची म्हणजे होईल? मागणी मध्ये कोकणी म्हणून आहे तर मंचरचं. बर. त्यांनी मागणी केली ती याला 2.5 लाख रुपयाची. 2.5 लाख रुपये. बरं. म्हणजे वर्ष आतला आहे अजून. बरं. आता ही पुढं तुम्ही कशासाठी वापरणार आहे? आम्ही रेससाठी पण आहे आणि हे ब्रीडिंगसाठी पण. ब्रिडिंगसाठी. कधी चालू करणार आहे ब्रिडिंगला? नाही आता चालू करायला लहान आहे ते.
दात लावले हो. बरं दादा महत्वाचं एक विचारायचं होतं ब्रिडिंगचं वासरू रेसला पळतं का पळतं की खरं का पळतं, काय सुद्धा प्रॉब्लेम नाही. फक्त ब्रिडिंग जास्त करायची नाही बरं थोड्याशा गाई. बरं बरं म्हणजे त्याची पैदास चांगली काढायसाठी तेवढ्या चार गाई पायदास काढायचा हां तिथं बऱ्याच लोकांचं असं म्हणणं आहे की ब्रिडिंग लय केलं का पळत नाहीत बैल नाही नाही पायदास फक्त तयार करतोय पैदाशीसाठी आपल्या पैदाशीसाठी बरं बरं म्हणजे असं बाहेर कुठेही करायचं बाहेर करू पण असं जास्त ना आठवड्यात नाही एखाद्या एखाद्या असं बरं बरं ह्याचा रेट काय होईल समजा भविष्यात आता काय त्याचं करू शकतो आपण नाही ब्रिडिंगचा रेट काय होईल आता बघू कसं पुढं मैदान कसं घातलं. बरं बरं म्हणजे ह्याचं नाव लौकिक जसं होईल तसं ह्याचा रेट त्या ठिकाणी वाढणार आहे म्हणा हा काय नाव ठेवले राम आहे रामू नाव आहे. रामू रामू मोबाईल नंबर सांगा 9834 हां 61 31 84. ठीक आहे धन्यवाद दादा धन्यवाद.